नागपुरात सिलेंडर वितरण व्यवस्थेमध्ये काळा बाजार सुरू असल्याचा प्रकार उघड झालाय। नागपुरात एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग नंतर ओटीपी जनरेट होतोय, खात्यात सबसिडीही जमा होतीये, मात्र गॅस सिलेंडर घरी पोहोचत नाही असा प्रकार समोर आलाय। नागपुरात एचपी कंपनीचे ग्राहक योगेश गोमासे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। कंपनीच्या ॲपवर रीतसर तक्रार केल्यानंतरही कोणतेही उत्तर एचपी कंपनी किंवा संबंधित गॅस एजन्सीकडून मिळालेलं नाही। त्यामुळे एलपीजी सिलेंडरची गॅस एजन्सीचे कर्मचारी किंवा डिलिव्हरी बॉय काळाबाजार करत असल्याचा संशय आहे। दरम्यान संबंधित गॅस एजन्सीने या संदर्भात बोलण्यास नकार दिलाय। माझ्यासोबत नागपूरचे एचपी गॅसचे ग्राहक योगेश गोमासे आहे। योगेशजी, तुमच्यासोबत नेमकं काय झालं? तुम्ही गॅस सिलेंडर केव्हा बुक केला होता आणि त्यानंतर काय झालं? माझी जी गॅस एजन्सी आहे अग्रवाल जनरल स्टोअर म्हणून डिफेन्सची माझी गॅस एजन्सी आहे आणि मी 19/4/2026ला सिलेंडर बुक केलेला आहे आणि बुक केल्यानंतर मला 6 तारखेला मेसेज येतो, सबसिडीचा येतो आणि त्याच्यामधनं मला 40 रुपये सबसिडी जमा होतं, पण मला सिलेंडर अजूनपर्यंत अद्यापही मिळालेलं नाही आहे। बुकिंगची रसीद तुमच्याकडे आहे? बुकिंगची रसीद माझ्याकडे आहे आणि मी हे दाखवत आहे। 19/4ला 21:10 रात्री 9:10 तुमची बुकिंग झाली आणि 20 तारखेला मला मेसेज आला OTPचा की जनरेट झालेला आहे आणि तुमचं सिलेंडर हे झालेलं आहे, बुक झालेलं आहे। पण मला 6/5/2026ला मला मेसेज येतो क्रेडिटचा, सबसिडी 40 रुपये माझ्या अकाउंटला जमा झालेली आहे। तुम्ही तो मेसेज दाखवू शकता का? कारण काय आहे की साधारणपणे जो नियम आहे की सबसिडी तेव्हा जमा होते जेव्हा गॅस सिलेंडरची डिलिव्हरी ग्राहकाला होऊन जाते। तुम्ही मेसेज दाखवू शकता? मेसेज पण तुम्हाला दाखवू शकतो। 6 तारखेला 12:17 दुपारी 40 रुपये हे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले। याची इन्क्वायरी केल्यावर किंवा तक्रार केल्यावर काही होत आहे का? अजूनपर्यंत मी त्याच्यामध्ये HP पे ॲपमध्ये मी कंप्लेंट केलेली आहे त्याच्यामध्ये, पण तात्पुरतं अजूनपर्यंत मला कुठल्या प्रकारचं तिथनं उत्तर आलेलं नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।